परमपूज्य सद्गुरू डॉक्टर काका यांच्या चरणी साष्टांग लोटांगण घालतो। परमपूज्य मंदाताई यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो। पूजनीय श्री प्रकाश शास्त्री यांना साष्टांग वंदन करतो। या ठिकाणी उपस्थित सर्व आचार्य यांनाही मी वंदन करतो व अभ्यासू असलेले श्रोते ज्यांच्या हृदयामध्ये अखंड काका विराजमान आहे अशा सर्व श्रोत्यांना मी साष्टांग दंडवत करतो। आजच्या विषयाला प्रारंभ करतो। माझ्यासमोर ज्या वेळेला विषय आले त्यावेळेला मला एकदम काकांचा चिंतनाला लेख घेण्या भावला एकदम प्रथमदर्शनी तो आहे भिंतीमागे कोंडलेला मी। काकांच्या या लेखाचे माध्यमातून मला समजलेले डॉक्टर काकांचे चिंतन मी उद्घृत करण्याचा एक प्रयत्न करतो आहे। का बरं हाच लेख मला निवडावासा वाटला असा पण एक प्रश्न आहे। परमार्थ मार्गामध्ये कोंडमारा होतोच, लेखाचं नाव लक्षात ठेवलं आहे ना, भिंतीमागे कोंडलेला मी। परमार्थ मार्गात कोंडमारा होतोच, आमचा सुद्धा परमार्थ मार्गामध्ये दोघांचा कोंडमारा झालाच। माझे वडील नाना जे आयुष्यात कधीही चिडले नाही, संतापले नाही, पूर्ण आयुष्यात अखंड शांत राहिले, त्यांचा मला सहवास मिळाला आणि परमपूज्य मंदाताईंनी आम्हाला जेव्हा जेव्हा कोंडमारा होईल त्या त्या क्षणाला मदत केली। ताईंनी आम्हाला या वाटेवर बोट धरून चालवलं। याला 35 ते 38 वर्ष होतात आहे, एवढा ताईंचा सहवास मिळाला। आवाज देण्यापूर्वी ताईंचा सहवास कसा ना कसा बरोबर मिळायचा आणि कोंडीत सापडला त्यातून सुटका व्हायची। ताईंना हात देण्यासाठी नुसता प्रयत्नच करायची देर की ताई कशा ना कशा हजर असायच्या, कुठल्या ना कुठल्या रूपात त्यांचा विचार आमच्यापर्यंत पोचायचा। आता प्रकृतींमुळे ताईंचं येणं झालं नाही, तर आमचं भाग्य असं की मुळे शास्त्रींचा एक पाय यवतमाळात रोवल्या गेला आणि आमच्या ऑनलाईनमध्ये सुद्धा शास्त्रीजी आनंदाने सहभागी झाले। आमचं हे भाग्य आहे। परमपूज्य काका, पूजनीय मंदाताई, पूजनीय शास्त्रीजी व माझे वडील यांचा जो आयुष्यभराचा सहवास मिळाला, त्यामुळे कोंडलेला मी सुटणार नाही तर काय होईल, आणि तो सुटला। म्हणून भिंतीमागे कोंडलेला मी हा शीर्षक आहे। मला पहिल्यांदा असा विचार आला की काकांचं शीर्षकही किती उद्बोधक आहे ना, भिंतीमागे कोंडलेला मी। काय लिहावं, कोणी काही लिहिल, पण भिंतीमागे कोंडलेला मी म्हणजे या शीर्षकामध्ये सुद्धा उद्बोधन आहे। ते काय आहे ह्याचा जर आपण विचार करायला लागलो तर माझी विचार शृंखला सुरू झाली, चिंतन प्रारंभ झालं आणि ते कुठून प्रारंभ झालं ते तुमच्यासमोर आता मी व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो। लहानपणी लपंडाव खेळत असे आणि लपंडाव खेळताना आडोसा बघून आपण सगळेजण लपत असू, बरोबर? आपलं लहानपण आठवा। कोणी झाडाआड लपायचं, कोणी पलंगाखाली लपायचं, कोणी दाराच्या मागे किंवा घरातील भिंतीच्या मागे स्वतःला लपवीत असायचं। हुडकून काढलं की गंमत यायची, आनंद व्हायचा। मी असाच लहानपणी लपंडाव खेळामध्ये लपण्याचा प्रयत्न करत होतो, पण आपण सापडू नये म्हणून रुटीन जागा बदलावी असा मनात विचार आला आणि मी धान्याच्या रिकाम्या कोठीमध्ये जाऊन बसलो। आता मी कुणाला सापडणार नाही याची मला खात्री होती आणि मनोमन आनंद होत होता की आता मला कोणी नाही पकडू शकत। पण थोड्या वेळात वाऱ्याने कोठीचं झाकण लागलं। मनोमन होणारा जो आनंद होता त्या आनंदावर विरजण पडलं, कारण आतापर्यंत मी लपलेला होतो, आता मी कोंडलेला आहे। अजूनही माझ्या सवंगड्यांच्या दृष्टीने मी लपलेलाच होतो, पण माझ्या दृष्टीने
मी वस्तुतः कोंडलेला होतो. लपण्यामध्ये स्वेच्छा होती, कोंडण्यामध्ये अनिच्छा होती. लपण्यामध्ये अतिशय सुख होतं आणि कोंडलं जाण्यामध्ये दुःख होतं. लपण्यामध्ये स्वातंत्र्य होतं, कोंडलं जाण्यामध्ये बंदिस्तता होती. लपलेला माणूस स्वतःहून बाहेर येऊ शकत होता आणि कोंडलेला मी असहाय्य झालो, पराधीन झालो, दुर्बल झालो, अगतिक झालो. आता कासावीसपणा शिगेला पोचला. कासावीस झालं की माणसाला काय वाटतं सगळ्यांना माहिती आहे. मी आता राहीन की राहणार नाही असं वाटतं ना. म्हणून ओवीचा दुसरं चरण उद्घृत करतो. जन्म मरणाचे दुथडी डहुळीत ठेली. आम्हाला आपलं अहममतेच्या लवण सवडी पटकन आठवतं, पण जन्म मरणाचे दुथडी डहुळीत ठेली हे आम्ही सिरियसली घेत नाही. काकांनी ते बांबूनी प्रेत ढकलण्याचं उदाहरण आठवा. सुरुवातीला माझ्या मनावर त्याचा फार परिणाम झाला होता. अरे बापरे, इतकं गंभीर, त्यापेक्षा नकोच. आता मी मरणाच्या विळख्यात सापडलो होतो. पुनरपि जननम पुनरपि मरणम इह संसारे बहुदुस्तारे. आता हा खेळ कसा झाला होता माझ्यासाठी? कठीण होऊन गेला होता, महाकठीण होऊन गेला होता. कृपया पाही पारमुरारे. श्रीकृष्णाला आव्हान केलं आहे की आता मला याच्यातून सोडव. माझ्या श्रीगुरूंचं नावही श्रीकृष्णच आहे. आणि आपण सकाळी ऐकलं आहे, वारी वारी जन्म मरणाते वारी, हरिल भवचिंता वगैरे वगैरे. आता माझ्यासाठी कोण धावून येणार? मला मार्ग कोण दाखवणार? मी खेळ खेळत होतो, पण खेळता खेळता खेळ खंडोबा झाला. काय झालं? माझ्या खेळाचा खेळ खंडोबा झाला. आता मला कोणी बाहेर काढणं गरजेचं होतं. आणि म्हणून मग अशा स्थितीत कोण धावून येईल? दुर्लभम त्रयमेव वैतत् देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रयः. सगळेजण उत्तम अभ्यासू आहेत. देहाच्या भिंती आहेत वगैरे हे प्रास्ताविकामध्ये सांगून झालं म्हणजे हे सगळ्यांना येणारच आहे. त्यामुळे 3 देहाच्या भिंती मला फार स्पष्ट करण्याची गरज नाही, हे कळून गेलं आहे. ते मी करणार पण नाही आहे. मग आता यातलं फक्त महापुरुष संश्रय यातला संश्रय हा सांगतो. सं म्हणजे संस्कारजनित आश्रय, नुसता आधार देत नाही. नाही तर मग काय होतं? आश्रयदाते झाले असते, नुसता आधार दिला असता तर. पण ते संश्रय हा शब्द आहे, संस्कार देतात, तू ब्रह्म आहेस. आणि त्या संस्काराच्या माध्यमातून आश्रय मिळतो. तो संस्कारच सुरुवातीला आश्रय वाटतो. आणि त्यातून मग तू ब्रह्म आहेस हा विचार आतमध्ये येतो. त्याला तत्त्वमसीचा उपदेश असं म्हणतात. दशमहास्त्वम असं म्हणा, पण श्रीगुरू तू कोण आहेस हे सांगतात. आता सोहमचा बोध देऊन कोंडलेल्या मीची कोंडी सोडवून कानकोंडीपणातून कायमची सुटका करून देण्याची जबाबदारी माझ्या सद्गुरूंवर येऊन पडली. कारण त्राहिमाम मागे कोण लागला आहे? मी लागलो आहे. आणि आता जर त्यांच्या मागे लागलं तर अकारण कारुण्य त्यांना हे करायला भाग पडतं. सद्गुरू करतात म्हणजे तसं करण्यासाठी ते काय असतात समजलं असेल तुम्हाला. त्यांना पर्यायच नसतो शिष्याला बाहेर काढण्याशिवाय. कारण त्यांचं मन स्वस्थ बसत नाही. अकारण कारुण्य, कारणासह कारुण्य सगळ्यांना माहिती आहे की दारिद्र्य आहे तर पैसे दिले, अनारोग्य आहे तर औषधं दिले, भूक लागली आहे तर अन्न दिलं, याला झालं कारणासह करुणता. पण श्रीगुरूंपाशी अकारण कारुण्य असतं. ते जीवाच्या सुखदुःखाच्या होरपळण्यातून त्याला जन्ममरणाच्या दुःखातून कायमची सोडवणूक करत असतात. सुरुवातीला शिष्य म्हणत नाही जन्ममरणाच्या दुःखातून सोडवा, तो फक्त माझ्या अडचणीतून सोडवा म्हणतो. पण श्रीगुरू अडचणीतून कायमचं सोडवतात की पुन्हा अडचणच येऊ नये. पैशाची मदत केली तर पैसा पुन्हा संपून जाईल, अन्नधान्याची मदत केली तर तेही संपून जाईल, औषधं दिले तर पुन्हा अनारोग्य येऊ शकतं. पण श्रीगुरूंनी जर एकदा मदत केली
की त्यानंतर पुन्हा कधीही अडचण भासत नाही आणि आपण आनंदरूप होतो. ते आपल्याला आपल्यासारखं करून घेतात. आनंदाचे तू मूळ, तेथे आटती प्रमाणांचे जळ, आपणा सारिखे सकळ करोनी ठेले. काकांवरची ही उभी आहे. असे काका आहेत आणि त्यातून सुटण्यासाठी ते मार्ग सांगतात. पण कसा सांगतात मार्ग माहिती आहे का? ते हिंट पास करतात. असं असं कर असं नाही म्हणत. ते जे म्हणतात त्यातनं नेमकं त्यांना काय म्हणायचं आहे हे मला शोधून काढावं लागतं आणि याचा अर्थ ते मला विचारप्रवण करतात. सद्गुरू सांगत नसतात. आईवडील सांगतात, शिक्षक शिकवतात, पण सद्गुरू सांगतही नाही, सद्गुरू शिकवतही नाही. सद्गुरू हिंट पास करतात, ज्यातून आम्ही विचारप्रवण होतो. अतो विचार हा कर्तव्य हा विवेक चूडामणीमध्ये आचार्यांनी सांगितलं आहे. मग कसा असतो हो विचार? मग तळपत्या सूर्याच्या आड काळे कुट्ट ढग घनदाट पसरले आहेत. त्यामुळे सूर्याचं ऊन तेज सगळं लपून गेलं. बदाम असते की नाही, त्या बदामाच्या वरती पिवळ्या रंगाचं जाड आवरण असतं. त्याच्यामुळे बदाम कोणीच कडून दिसत नाही आणि फोडायचा प्रयत्न केला तर लवकर फुटत सुद्धा नाही. आता सूर्य ढगांनी आणि बदाम आवरणाने कोंडल्या गेलं. आपला विषय काय आहे? कोंडणे. कोंडल्या गेलं. मग आता सच्चिदानंद रूप मी कशामुळे कोंडल्या गेलो आहे हो? हे बुद्धीने जाणून घेणं गरजेचं आहे. कारण विचार प्रवण केला आहे सद्गुरूंनी मला. आणि म्हणून बुद्धी देणे भगवंताचे, बुद्धिवीण माणूसकाचे, राज्य सांडून फुकाचे, भीक मागे. काकांच्या ट्रॅकला धरून सांगण्याचा प्रयत्न केला मी. ती ट्रॅक सुटू नये असा माझा सारखा प्रयत्न आहे. काय समर्थाची कांता कोरांना मागे. खरंच सुखरूप राजा इंद्रियांकडे जर सुखासाठी भिक्षा याचना करत असेल आणि तो जर लाचार होत असेल तर मग इतक्या हलक्या थराला जीवाला सद्गुरू जाऊ देतील का हो? सद्गुरू कृपांकित जो जीव असतो तो एवढ्या खालच्या थराला जात नाही. कारण त्याच्याजवळ म्हणून अत्यादरू विवेकावरी सद्गुरूंनी अनुग्रह दिल्यानंतर त्याचा विवेक जागा झाला असतो. जेथ जेथ मन पळून जाय तेथ तेथ विवेक उभा राहे. मग स्वबुद्धीचे निसहाय्य मोडी पाय नाथ महाराज. नाथ महाराजांचा अभ्यास सारखा कानावर पडत असल्यामुळे नाथ महाराजांच्या ओव्या सारख्या आठवतात. आणि शास्त्रीजींनी विवेकाला ब्रह्मास्त्र म्हटले आहे हे आपल्या आठवणीत आहेच. त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, किती सोप्या शब्दात सांगितलं हो. यत्र यत्र मनोयाती तत्र तत्र समाधया. अशा पद्धतीने विवेक करावा. सुख हे माझं स्वरूप आहे म्हणून मी सुखरूप आहे. मग सुखी होण्यासाठी मला व्यक्ती, विषय, वस्तू यांच्या पुढे लाचार होण्याची काही गरज आहे का? काही गरज नाही. पण अज्ञानामुळे हे वास्तव माझ्या लक्षात राहत नाही आणि मी सुखाचा अथक शोध घेतो आणि सुखरूपतेपासून वंचित होतो. म्हणून मी माझ्या सुखरूपतेला कोंडून घेतलेलं आहे. काय वाक्य झालं आता जरा? मी माझ्या स्वतःच्या सुखरूपतेला अज्ञानामुळे कोंडून घेतलं आहे. मी भोवती उभारलेल्या भिंती मीच उभारले आहेत. या कल्पित आहेत, वास्तविक, पण आम्ही त्याला सत्य समजतो. आणि संत ते सतासत विलक्षण मिथ्या समजतात. म्हणून संतांनी बाध करून सुद्धा आम्हाला ते कळत नाही. ते ज्ञाननिवर्त असताना सुद्धा आम्हाला त्या भिंती मोडून काढता येत नाही. पण संतांना त्या सहज दिसतात. या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत. ते तत्त्वज्ञ संत स्वीकारिती, सुनील न स्वीकारिती. काकांच्या पठडीत जायचं म्हणजे असं लक्षात ठेवलं पाहिजे की माझं लक्ष नसतं या गोष्टींकडे.
ब्रह्म दिसे उघडे, जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. संतांना सगळं स्पष्ट दिसत आहे आणि मला नाही दिसत. याचं कारण काय? स्वरूपाचा शोध घेण्याचा प्रयत्नच स्वरूपाकर्तेच्या आड येतो. आणि न यद्ध्रुवेण प्राप्यते अध्रुवम तत्. कठोपनिषद. कृत्रिम साधनाने अकृत्रिम ब्रह्माचा ठाव लागणार नाही. पण जो जो साधनाभ्यासाचे स्वरूप आणि त्या पद्धतीने माझे प्रयत्न मी करत जातो, तो मी स्वरूपापासून दुरावत जातो. कारण मी माझा शोध बाहेर घेतो. माझा शोध साधनांच्या माध्यमातून घेतो. मग मी मला कसा सापडणार? अद्वैत गवसण्यासाठी जर द्वैताचा ढिगारा उपसला, अद्वैत सापडेल का हो? कधीतरी सापडेल. किती श्रम केले तरी सापडेल का हो? कधीच सापडणार नाही. म्हणून सद्गुरूंकडून हे वास्तव जाणून न घेतल्यामुळे आम्ही वाटेल तसे साधनांचे प्रयत्न करतो आणि पुढे नैराश्य आणि वैफल्यग्रस्तता हाती लागते. स्वतःचा घात केल्यासारखा होतो. आत्मैव आत्मनः बंधुः आत्मैव रिपु आत्मनि. मीच माझा घात करतो आणि माझं स्वरूप चैतन्य कोंडलेलं आहे असं मी समजून चालतो. त्याच्यासाठी दासबोधात एक ओवी आहे. ऐसे मूर्ख अज्ञानजन केने केले संकल्पे बंधन, शत्रू आपणासी आपण होऊन ठेला. कल्पित भिंतीच्या आत कोडलेला मी भ्रमाच्या बेड्या घातल्याने बेड्याही तोडू इच्छित नाही आणि भिंत ओलांडूनही जाऊ इच्छित नाही. अशी स्थिती असताना असा कैदी किती छान असतो. तो मायेला सापडला. तो ना बेड्या तोडायला तयार, ना ओलांडून जायला तयार. अशा वेळी माया खुश असते, आनंदी असते. पण भ्रामक जीव रूपाने उभारलेल्या भिंती ओलांडून जाण्याची कसब संतांजवळ असते. म्हणून मत संगस्तु दुर्लभो अगम्यो अमोघश्य. मी मगाही सांगितलं की मंदाताईंचा 38 वर्षांचा सहवास कसा अडकवून ठेवेलो, तो काढल्याशिवाय राहतच नाही. आणि भाग्याने लाभला. वडिलांमुळे, माझ्या वडिलांवर त्यांचं खूप प्रेम होतं. त्यांचंही अतिशय वैचारिक सोहळं होतं वडिलांचंसुद्धा. ते फार आवडायचं मंदाताईंना. सोहळंही होतं आणि विचार होता त्याच्यामध्ये. त्यामुळे आयुष्यभर कधीच रागलो नाही, संताप नाही, नाराजी नाही त्यांची, कधीच नाही. आणि म्हणून मग ताई आल्या, त्याचा आम्हाला खूप लाभ झाला. आणि म्हणून मुख्यतस्तु महत्कृपयैव भगवत्कृपा लेशाद् वा. भक्तिसूत्र अशा पद्धतीने महात्म्याची कृपा होते आणि जीवाचा विवेकोदय होतो. अशा प्रकारे तो त्यामुळे कोंडलेल्या कोंडीतून बाहेर येण्याची त्याला उभारी येते. मजबूत भिंती आणि साखळदंडाची बांधणीसुद्धा आता त्याला बांधू शकत नाही. कारण संत कृपेला प्रारंभ झाला, विवेकाचा उदय झाला. असे हात धरून नाही काढत, विचारप्रवण करतात. आणि मग कळतं की स्वरूपाची सूक्ष्मता आणि रूपाची स्थूलता कळायला येते. कशी कळते हो? तच्चिंतनम तत्कथनम अन्योन्यं तत्प्रबोधनम. असो, रूप देहाला असतं, स्वरूपाला नसतं. रूप भासमान असतं, कल्पित आणि अल्पकाळाचं असतं. आता रूपाचे भिंतीत मी तसाच कोंडलेला असतो. वयोमानाने रूप बदलतं, व्यक्तिपरत्वे रूपासह रंगही बदलतो. पण मी तसाच असतो आणि तोच असतो. प्रत्यभिज्ञा तसाच आणि तोच असतो. शरीर मिथ्या आहे, त्यात राहणारा आत्मा सत्य आहे. आत्मा शरीराला व्यापून असला तरीही शरीरापासून अलिप्त असतो. अज्ञानी माणसाला हरघडी मृत्यूचं दर्शन होत असतं, तरीही तो शरीराला सत्य मानतो. ही मायेची नवलाई आहे. त्याचा तो कधीच विचार करत नाही.
आणि त्यासाठी शास्त्र आम्हाला विचारप्रवण करतं आणि काका हाती शास्त्र थोपवतात. शास्त्र शरीराचे 3 भाग आपल्याला स्पष्ट करून सांगतं. स्थूल, सूक्ष्म, कारण. फार खोलात त्याच्या जाण्याचं कारण नाही आहे. शरीर म्हणजे मी समजणाऱ्या जीवाला 3ही देहांचे दुःख भोगणं भाग पडतं. स्थूल अस्थिमासांचं जे शरीर आहे, या 3 देहाच्या 3 भिंती. पहिली भिंत स्थूल अस्थिमासांचं शरीर. या देहाला जखमा झाल्या, या शरीराला रोगराई झाली की जीवाला दुःख झालंच म्हणून समजायचं. दुसरं जे शरीर आहे ते सूक्ष्म शरीराची भिंत आहे. आता ही भिंत संताप, मत्सर, हेवेदावे, अभिमान इत्यादी दुःखांनी बरबटलेली असते आणि जीव त्यातही होरपळतच असतो. कारण देहाची भिंत निद्रानाशाने, तळमळण्याने इथेही दुःख मिळतं. म्हणजे 3ही देह, भिंतरूप देह हे आम्हाला दुःख दिल्याशिवाय राहत नाही. म्हणून या 3 देहाच्या सुखदुःखांच्या भोगत्याला जीव असं म्हणतात. आणि 3 देहांच्या अतीत जो आहे त्याला आत्मा असं म्हणतात. तोच खरा मी आहे. हा मी या 3 देहाच्या भिंतीहून वेगळा असतो आणि सुखरूप असतो. आणि म्हणून बाकी काकांचं एक वाक्य सांगतो. आकार असलेल्या पदार्थाला रूप असतं. शरीराला आकार असल्याने देहाला रूप असतं. पण रूपामध्ये स्वरूप पूर्णपणे व्यापून असतं. तरीही ते रूपापासून अलिप्त असतं. म्हणून त्या अलिप्त अशा स्वरूपाला आत्मा म्हणतात, चिती म्हणतात, साक्षी म्हणतात. आणि शरीराला उपाधी, क्षेत्र किंवा अध्यात्म इत्यादी शास्त्रीय नावे आहेत. पण आम्ही त्या शरीराच्या अहंते आणि ममतेमध्ये गुंतून पडतो. अहम ममतेच्या लवड सवडी. मग आता स्वरूपाची गाठभेट होईल का हो? शक्य होणार नाही. आणि म्हणून जीवाने मी आणि माझे यांच्या भिंती भक्कम करण्याची सुरुवात केलेली असते जन्मापासून. माझी आई, माझे वडील, माझी बहीण, माझा भाऊ, माझा संसार, माझं घर, माझी कार. भिंती दिवसेंदिवस काय होत असतात? घट्ट घट्ट होत असतात, मजबूत होत असतात, पक्क्या होत असतात, उंच होत असतात. अशा जीवाला स्वरूपाकडे जाण्याची उर्मीच हरवून गेलेली असते. आणि मग जीवरूप मी खरा कोण आहे त्याची जात ओळखणंच कठीण जातं. या ठिकाणी तुकोबांचा अभंग जात शब्दाने आला आहे. मी हे ऐसे काय जाती अवघड किती पाहता. या जात शब्दाचा अर्थ विशेषत्व असा आहे. मी स्वतःला काहीतरी विशेष समजतो. त्या विशेषत्वाची ती जात आहे. देहसापेक्ष मी म्हणजे मी देह आहे असं वाटतं विशेषत्वाने. त्यावेळेला मग गोरा, उंच, लठ्ठ, रोड. बुद्धिसापेक्ष मी हुशार, मठ्ठ इत्यादी. परिस्थितीसापेक्ष मी श्रीमंत, कीर्तिमान, गरीब इत्यादी. अशा पद्धतीने या विशेषत्वामध्ये जीव कोंडलेला असतो, पछाडला असतो. त्याला बाहेरून सुटण्याचा रस्ता सापडत नाही. या अहम मम वृत्तीचं अधिष्ठान आत्मा आहे याची जाण संतांना असल्यामुळे संत अधिष्ठानाकडे लक्ष देतात आणि आम्ही अध्यस्थाकडे लक्ष देतो. काकांचे काही वाक्य कधीच न विसरण्यासारखे असतात आणि मंदाताईंच्या काही सूचक गोष्टी कायम कोरल्या जातात. यवतमाळला मंदाताई म्हणले, ज्यांना आपण मी माझे म्हणतो नात्यातले कोण असतात? ना त्यातले. ताईंनी करून दिलेली फोड आहे. भगवद्गीता यवतमाळला घेतली त्यावेळेला. कोण असतात? ना त्यातले. ते त्यातले नसतात म्हणजे ते स्वरूपाकडले नसतातच. मग त्यांच्याशी नातलग किती लागून राहावं? अंतर ठेवून राहिलं पाहिजे. आणि काका म्हणतात
विलगता, ताईंचं सांगितलं, आता काकांचं सांगतो. विलगता हा नात्यांचा स्थायी स्वभाव आहे. काकांचं वाक्य आहे या लेखातलं, ते तसंच वाचून दाखवणार आहे. विलगता हा नात्यांचा स्थायी स्वभाव असतो. कारणाने वैर होतं. जिवंतपणीच काही नाती मेलेली सुद्धा असतात. हे लक्षात ठेवून जीवन जगावे, नाहीतर समाधान बिघडतं. आपल्या समाधान टिकण्यासाठी काकांनी किती आपल्याला नाही हिंट म्हणायचे का हो, अहो डायरेक्ट सांगणार हो. तरी हे जे अहम ममत्व आहे हे आम्हाला काय करतं, भेदामध्ये ओढून नेतं. नाथ महाराज मात्र त्यातनं आपल्याला बाहेर काढल्याशिवाय राहत नाही. कारण भेद हा अहम ममत्वामुळे, माझा मुलगा त्यांचा मुलगा, माझं घर त्यांचं घर, याने अहम ममत्व अधिक बलवान होतं आणि आम्ही भेददृष्टीने जगाला पाहायला जातो, जे वस्तुतः अभेद आहे. आता भेद 3 प्रकारचे आहेत, पण या 3 प्रकारच्या भेदाची सुंदर ओवीबद्ध मांडणी मी मांडणार आहे, स्पष्टीकरण मांडणार नाही. घड्याळ ओवी बघा काय सुंदर आहे, अगदी हृदयात कोरून ठेवण्यासारखी आहे. विजातीय भेद मी देह म्हणणे, नाथ महाराजांची आहे. विजातीय भेद मी देह म्हणणे, सजातीय भेद मी जीवपणे, स्वगत भेद मी ब्रह्मस्फुरणे, हे तिन्ही नेणे परमात्मा. स्वगत, सजातीय आणि विजातीय भेद केव्हाही सांगायचे झाले, नाथ महाराजांच्या या ओवीचा आधार घेतल्याशिवाय परिपूर्णत्व येण्याची शक्यता नाही. इतकं निखालस स्पष्ट करून दिलं आहे. पुढे तेच नाथ महाराज सांगतात, विजातीय भेद ते ठाई. पुढे म्हणजे हा 28व्या अध्यायातला श्लोक आहे आणि ओवी आहे, आणि मी आता 9व्या अध्यायातली सांगतो आहे. विजातीय भेद ते ठाई, नसे सजातीय भेद काही, स्वगत भेदू तोही नाही, भेद शून्य पाही रीती. अहम ममत्वानी ग्रासलेल्या जीवाला नाथ महाराज सांगतात की सजातीय, विजातीय आणि स्वगत भेद हे तीनही स्वरूपाच्या ठिकाणी नाही. आणि आता असं स्वरूप तू आहेस. आणि हे कळून मग मी देहत्रयातीत आहे, मी कालत्रयातीत आहे, मी अवस्थात्रयातीत आहे, एवढं सगळं मी रोज म्हणतो, पण मला समाधान नावाची गोष्ट काही हाती लागत नाही. मग आता का नाही लागत? तो विचार परिपूर्णत्वाने थेट टोकापर्यंत जाऊन भिडलेला नाही, म्हणून समाधान नाही लागत. काल म्हणलं त्यांनी सांगितलं आहे, ब्रह्म सत्य आहे, जीवच ब्रह्म आहे आणि जगत मिथ्या आहे. ब्रह्मसत्यम जगन मिथ्या, जीवो ब्रह्मैव नापरा. ज्यांच्या आकर्षणाने मी परमार्थाकडे वळलो ते भगवत पूज्यपाद श्रीमदाद्य शंकराचार्य. काय माहिती, त्यांच्याकडे पाहून लहानपणापासून खूप आकर्षण होतं, माझ्या वडिलांना पण होतं. योगायोगाने ताईंमध्ये पण ते पाहायला मिळालं. ताईनंतर मग काकांची भेट झाली आणि मग ते तत्त्वज्ञान हळूहळू त्यांनी बरोबर झिरपवलं. बघा, ज्ञानविहीना सर्वमतेनं मुक्ती न भजती जन्मसतेनं. मग काय करावं लागलं? साधना करावी लागते. पण साधना करत असताना काही आतमध्ये सूक्ष्म गोष्टींचे बदल होतात. मी जास्त उसळून येतो. ब्रह्म जगत मिथ्यत्वाचं बंड माजतं आणि अशा पद्धतीने मी हे सगळं समजावून घेईनच असं म्हणणाऱ्याचा मी अजूनच मजबूत होतो. माझेही घट्ट होत जातं. आणि असं झालं की ती 3 देहांची भिंत कोसळून पडण्याच्या ऐवजी अजून मजबूत होते. आता साधकाची पुन्हा फजिती झाली. काका म्हणतात, वैऱ्याचा विचार सोडण्यासाठी पुन्हा वैऱ्याचाच विचार वाढत राहतो. कसा सोडावयाचा विचार? त्यावेळेला श्रीगुरु सोहमचा उपदेश देतात. आणि श्री गुरुदत्त उपदेश म्हणजे गुरूंनी दिलेला उपदेश जीवाला या भिंतींमधून बाहेर काढतो आणि भ्रामक मी आणि माझेच्या भिंती कोसळून पडतात. श्री गुरूंनी दिलेलं जे साधन, बस तेवढ्याने आत्मसूर्य तळपणं सहज शक्य असतं.
आता आत्मसूर्य तेजपुंज व्हायला हवा की नाही? घड्याळ समोर चालली तरी पण तो तेजपुंज नाही झाला, मग कसं करायचं? होईला वेळेत बरं, काळजी करू नका. मीपणाच्या, माझेपणाच्या भिंती जशा जशा कोसळून पडतात, जशा जशा कोलमडून पडतात, जशा जशा ढासळून पडतात, जशा जशा तुटून पडतात, तसं तसं मी मुक्त आहे नावाचं नवीन बंधन तयार होतं. आणि मग आम्ही मुक्त झालो असं वाटायला वेळ लागत नाही. मात्र या 3 भिंती मोडणं सोपं आहे, पण मी मुक्त झालो हे बंधन मोडणं, ही भिंत मोडणं सर्वाधिक कठीण काम आहे. कारण ते सूक्ष्म बंधन आहे. ती भिंत अतिशय तरल आहे पण महामजबूत आहे. होतं कसं माहीत आहे का? त्यातून बाहेर पडावंसंच वाटत नाही. इतकंच नाही तर आपल्याला समोरच्यांनी मुक्त म्हणावं असंही वाटायला लागतं. समोरच्यांनी मला मुक्त म्हटलं नाही तर मनामध्ये खुपतं. 50 लोकांनी मला नमस्कार केला, काही वाटत नाही, रुटीन असतं. पण एकाने नाही केला, 51व्या, तो लक्षात राहतो. अजूनही मी कोंडलेला आहे, लक्षात ठेवा. अजूनही मी कोंडलेला आहे. आणि म्हणून अजून एक गफलत सांगून देऊ, आपल्याऐवजी दुसऱ्याला मुक्त म्हटलं की पुन्हा बरं वाटत नाही. मोठा चेहरा आंबट होतो. असतं कोणीतरी येतं लगबगीने नमस्कार करायला आणि माझ्या बाजूच्याला नमस्कार करून जातं. माझ्या कपाळावर आठ्या येतात, याला माहीत नाही मला नमस्कार केला पाहिजे. मी मुक्त आहे, हा मोठं बंधन आहे. या बंधनातून सुटलंच पाहिजे, तरच परिपूर्ण कृपा झाली म्हणून लक्षात ठेवणं गरजेचं आहे. विशेषतः माझ्यासारख्याने, इतर कोणाला म्हणत नाही आहे मी. पण माझं समाधान तेव्हा बिघडता कामा नये. कोणाच्या बोलण्याने मला वाईट वाटत असेल, काय शिकलो हो मग मी एवढे दिवस, काय अभ्यास केला मग मी? असं कोणी मुक्त असेल तर त्यांनी आपलं काय बिघडणार आहे? आपल्याला मुक्त व्हायचं आहे. आणि कुणाच्या म्हणण्याने माझी मुक्ती अवलंबून नसते, लक्षात ठेवा. कोणाच्या न म्हणण्यावरही माझी मुक्ती अवलंबून नसते. अशी ही सूक्ष्म पण अतिशय मजबूत भिंत आहे. आणि या भिंतीला पार करण्यासाठी श्रद्धा, मजबूत तत्त्वज्ञान यांची गरज असते. श्री गुरु ह्यातून बाहेर काढतात, पण त्यांच्यावरच्या श्रद्धेमुळे. आणि तिथे एकदा तो अनुभव साधकाला घ्यायचा असतो. तसा प्रयत्न न करता एक दिवस त्याचा सहज अनुभव येतो. एक शेवटचं चरण म्हणतोय, आत्मा विमृणुते तनुं स्वाम. त्या दिवशी आत्मा स्वतःहून तुमच्यासमोर प्रगट होतो. आणि म्हणून दिशांचा मर्यादा नसलेले व्यापक, कालाच्या मर्यादा नसलेले अनादी नित्य ब्रह्म तेव्हा अनुभवाला येतं. ही शेवटची अतिशय कठोर भिंत मोडल्यानंतर ताईंकडे कधी पण बघा, त्या स्वतःकडे कधी येऊच देत नाही. काल आम्ही खूपदा म्हटलं एवढं सांगूनच देतो ताईंचा मुद्दा, आणि मग पुन्हा पुढे येतो का झालंय सगळं. ताईंना म्हटलं की तुम्ही जे सांगता त्याच तो गोष्टी आम्ही सांगतो. तो म्हणे काय बिघडलं, मी सांगितलं तेच तुम्ही सांगितलं. म्हटलं मग आम्ही काय वेगळं सांगितलं, आम्ही सगळं तुमचंच सांगितलं आहे, काय आमच्याजवळ असं सांगण्यासारखं आहे. तर त्या म्हणे तुम्ही जर असं म्हणत असाल तर माझ्यावर तर ज्ञानेश्वर आणि तुकोबांनी केसच टाकायला पाहिजे म्हणे, कारण मी त्यांचंच सांगते म्हणे सगळं. अलीकडे पंचायत. त्याच्यामुळे म्हणे परमार्थामध्ये चोरी करण्यासारखं चांगलं कामच नाही म्हणे कोणतं. म्हणजे पुन्हा मी सांगितलं म्हणायला ताई कधी तयार होत नाही. कधी स्वतःकडे मीची सावली तर येऊ देत नाही. आपण शिकलो पाहिजे की नाही शिकलो पाहिजे, तुम्हीच सांगा. आणि हे महत्त्वाचं आहे. शेवटची जी भिंत कोसळायची आहे ना, ती ही आहे. ही भिंत आहे हे लक्षात येत नाही. आणि त्या कोंडमाऱ्यामध्ये, कोंडणामध्ये आम्ही फसलो असतो, कोंडल्या गेलेलो असतो.
त्यातून बाहेर निघालं की मग जिकडे पाहे तिकडे तू दिसशी नयना. वासुदेवा सर्वमती, वासुदेवा सर्वमिती, सा मंदाताई सुदुर्लभ. अशा पद्धतीचं मला गीता शिकलो आहे मी. हे असं ऐकलं मी त्याच्यात. ऐकलं की नाही? सर्वत्र तोच सर्वांमाझी. आणि म्हणून सर्वत्र आत्मभाव निर्माण झाला पाहिजे आणि प्रत्येक विषयाच्या निमित्ताने सुद्धा तोच प्रगट होतो आणि निर्निमित्तही तोच असतो. आता कुठे आलो आपण? इथपर्यंत येऊन पोचलो. असो, विषय समाप्तीकडे घेतो. चिंतनाच्या प्रारंभी भिंती मागे कोंडलेला मी, हा काकांच्या चिंतनावर मला जे काही सुचलं ते स्पष्ट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी मी केला. सांगत असताना लहानपणीचा लपंडा आणि त्या खेळाचा मी आधार घेतला आणि माझ्या चिंतनाला प्रारंभ केला. हे तुम्हाला स्मरत असेलच. त्यातल्या मीला सांगत असताना मी लहानपणामध्ये आणि मोठेपणामध्ये कोंडून ठेवलं होतं. इथे आलो आता. आणि त्या मीला लहानपणात आणि मोठेपणात कोंडून मी त्या मीचा कोंडमारा केला, हे अगदी कबूल करतो. खरंच का तो मी कोंडला होता? खरंच का त्याचा कोंडमारा झाला होता? लहानपण आणि मोठेपण याच्यामध्ये तो लपल्यासारखं भासलं म्हणून लहानपण जाणवलं, मोठेपण जाणवलं. तो लपोनी जगदा भासू. आणि म्हणून संत दृष्टीने तो लपलाही नाही आणि तो संपतही नाही. संपतं ते लहानपण, सरतं ते मोठेपण. आणि भिंती मागे कोंडलेला मी आणि त्याचा झालेला कोंडमारा ही तुमच्यासमोर मी केलेली एक समजुतीची मांडणी, ही काकांनी नामी युक्ती योजून आपल्यासमोर केलेली आहे. आणि अशा युक्तीमधून काकांनी आपल्याला प्रथम परोक्ष ज्ञान दिलं आणि त्यानंतर अपरोक्षानुभव कृपाळूपणे आपल्याला त्यात घेऊन गेले. माझे सद्गुरू डॉक्टर काका यांना शतशः दंडवत प्रणाम करतो आणि परमपूज्य मंदाताईंना आणि शास्त्रीजींना वंदन करून हा विषय या ठिकाणी थांबवतो. राम कृष्ण हरी.